नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघताय ना किती छान असं आपल्या या आईस्क्रीमला कलर आलेला आहे, त्याचबरोबर त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. खूप छान ही आईस्क्रीम बनवून तयार होतं. तर आज मी तुमच्याबरोबर गुलकंद आईस्क्रीम कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करते. तर या ठिकाणी फुल फॅट क्रीम असलेलं म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे. 2 कप हे दूध घेतलेलं आहे. मेजरिंगचा जो कप असतो तर त्या प्रमाणानुसार हा कप आहे. तर याच्यानुसार 2 कप आपल्याला या ठिकाणी दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये दूध आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच असलं पाहिजे, गरम दूध घ्यायचं नाही. याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतपत मी कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर 5 चमचे या ठिकाणी पिठी साखर मी वापरते. आता तुम्हाला आणखी जर त्याला क्रीमी टेक्स्चर आणायचं असेल तर याच्यामध्ये साधारणतः 2 टेबलस्पून इतपत तुम्ही मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता. मी काही ते केलेलं नाही आहे, कारण दूध चांगलं आहे, म्हणजे फुल फॅट आहे त्याच्यामुळं. आणि हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, अगोदरच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होतं की मिश्रणाच्या गुठळ्या तयार होतात किंवा गाठी तयार होतात. तर तसं होऊ नये यासाठी अगोदरच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवल्यानंतरसुद्धा एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची, ती म्हणजे हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. तर गॅसवरती ठेवून आपण दुसरं काहीतरी काम करायला गेलो तरीसुद्धा काय होतं की त्याच्या गुठळ्या बनतात आणि मिश्रण पातेल्याला चिकटू शकतं. तर सगळं आपलं हे मिश्रण म्हणजे हे झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेलं आहे 2 कप, 2 ते 2.5 कप साधारणतः व्हिप क्रीम घेतलेलं आहे. तुम्ही 2 कप घेतलं तरी पुरेसं होईल. मी इथं 2.5 कप घेतलेलं आहे. आता 2.5 कप का, तर भरपूर क्वांटिटी होते आणि आईस्क्रीम पण छान होतं, म्हणून मी 2.5 कप घेतले. 2 कप घेतलं तरी असं काही खूप मोठा फरक वगैरे पडणार नाही आहे. आणि ही क्रीम आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. केकला जसं आपण क्रीम व्हिप करून घेतो तसंच हे व्हिप करून घ्यायचं आहे. आता तेवढंच 1 पीकवरती आलं पाहिजे असं पण काही नाही, थोडंसं कमी असेल तरी चालतं. तर इथं बघू शकताय दुसऱ्या साईडला मी हे मिश्रणसुद्धा काय केलेलं होतं तर उकळायला ठेवलेलं होतं. मिश्रणाला चांगली उकळी आली, गॅस बंद केला आणि माझं सगळं पूर्ण लक्ष होतं बरं का, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत. आता ते मिश्रण थंड करायला ठेवले, तोपर्यंत इथं मी काय करते, हे क्रीम व्यवस्थित व्हिप करून घेणार आहे. सुरुवातीला अगदी कमी स्पीडवरती मी हे केलेलं होतं. त्यानंतर 3चं स्पीड ठेवून हे क्रीम व्हिप करून घेतलेलं आहे. क्रीम छान व्हिप झाल्यानंतर याच्यामध्ये मी ह्या रोज सिरप ॲड करते. आता साधारणतः 3 चमचे इतपत या ठिकाणी मी हा रोज सिरप ॲड केलेला आहे. आता हवं असेल तर तुम्ही 2-2.5 चमचे वापरले तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे गुलकंद घातलेला आहे. आता गुलकंद आईस्क्रीम आहे त्याच्यामुळं गुलकंद तर पाहिजेच. तर 3 चमचे इतपत मी गुलकंद ॲड केलेला आहे. आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, जर का तुम्हाला खूप जास्त आईस्क्रीम गोड नको आहे तर पिठी साखर तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी आपण या ठिकाणी म्हणजे मिल्क मेड आपण वापरणारच आहोत, पण तुम्हाला जास्त गोड नकोच असेल तर तुम्ही फक्त मिल्क मेड वापरलं तरी चालेल. तर बघू शकताय तुम्ही, मेजरिंगचा जो कप असतो ना, तर तो अर्ध्या कपापेक्षा थोडंसं अगदी कमी इतपत मी हे मिल्क मेड घेतलेलं आहे. तुम्ही जर पिठी साखर स्किप केली तर अर्धा कप इतपत तुम्ही हे मिल्क मेड घ्यायचं आहे आणि हे सगळं विस्करच्या सहाय्यानं चांगलं छान विस्क करून घ्यायचं किंवा व्हिप करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपलं दूध आणि कॉर्नफ्लोअरचं मिक्सचर आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही, नॉर्मल टेम्परेचरलाच ते थंड करून घ्यायचं आहे. आणि आता हे काय करायचं आहे, आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गाळून का घ्यायचं, तर त्याच्या गुठळ्या वगैरे आपल्या या मिश्रणामध्ये येणार नाहीत. जरी काही थोडेफार गुठळ्या झालेल्या असतील आणि अगदीच खूप जास्त गुठळ्या झालेत असं वाटलं तर तुम्ही ते मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता, म्हणजे त्याच्या गुठळ्या पूर्ण म्हणजे हे होतील, मोडून जातील.
आणि आता परत हे काय करायचं आहे आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. आता छान कलर यावा म्हणून मी याच्यामध्ये पिंक कलर टाकलेला आहे आणि देशी गुलाबाचं झाड आहे माझ्याकडं, तर त्याच्या थोड्याशा त्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. छान फ्लेवर पण येतो आणि देशी गुलाबामुळं आपल्या शरीराला थंडावासुद्धा मिळतो, तर त्यासाठी ह्या ओरिजिनल पाकळ्या मी ॲड केलेल्या आहेत. तुमच्याकडं असतील तर टाका किंवा मग त्या सुकवलेल्यासुद्धा पाकळ्या मिळतात बघा, तर त्यासुद्धा ॲड केल्या तरी चालतील. आणि नसेलच तर आणखी एखादा चमचा तुम्ही आपल्या गुलकंदचा ॲड करू शकता. आणि हे छान आणखी एकदा काय करायचं आहे, प्रत्येक वेळी हे मिक्स करून घ्यायचं आहे. का? तर सगळं मिश्रण आपलं एकसारखं झालं पाहिजे. सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आता सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या या मिश्रणाला रंग आलेला आहे. तर आता कोणताही म्हणजे पॅक असणारा डब्बा घ्यायचा आहे, तर इथं मी स्टीलचा हा डब्बा घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, एवढ्या या मिश्रणामध्ये जवळजवळ 2-1 लिटर आईस्क्रीम बनवून तयार होतं. आईस्क्रीमसुद्धा खूप छान होतं, बिलकुल खराब वगैरे होत नाही. फक्त सेट होऊ दिलं पाहिजे. 8 ते 9 तास इतपत हे म्हणजे आईस्क्रीम आपण सेट होऊ दिलं पाहिजे. जेवढं चांगलं आपण सेट होऊ देऊ ना, तेवढं आईस्क्रीम म्हणजे जेवढं जास्त वेळ आपण ठेवू, तेवढं छान असं आपलं आईस्क्रीम बनवून तयार होतं. तर मी साधारणतः 10 ते 12 तास इतपत हे सेट करायला ठेवलेलं होतं. आणि इथं बघू शकताय खूप छान असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. माझ्याकडे काही स्कूपर नाही म्हणून मी ही पळी घेतलेली आहे. आणि बघू शकताय तुम्ही, पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल की आईस्क्रीमला टेक्स्चर किती छान आलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. घरच्या घरी आईस्क्रीम बनवलं तर म्हणजे जेवढ्या आपण बाहेर पैसे घालवतो, तर तेवढ्याच पैशामध्ये भरपूर प्रमाणात आईस्क्रीम आपण घरात बनवू शकतो. आणि घरचं ते शेवटी घरचंच असतं. चवसुद्धा खूप छान होते. त्यानंतर हायजिनिक राहतं. घरातलं बनवलेलं असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वगैरे आपण वापरत नाही. त्यामुळं तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे आईस्क्रीम बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मी बनवलंय किंवा माझी रेसिपी आहे म्हणून सांगत नाही, तर खरंच खूप छान हे आईस्क्रीम बनवून तयार होतं. टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आणि झटपट बनतं. असं काही खूप जास्त वेळ वगैरे लागत नाही. तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.